ऊन चालू झालं की सर्वांना चाहूल लागते ते उन्हाळी पदार्थांची आणि सगळीकडे आता बऱ्यापैकी सगळ्या महिला उन्हाळी वाळवण पदार्थ करण्यामध्ये फार अशा व्यस्त झालेल्या आहेत. तर इथे मी सुद्धा सुरुवात केली आहे. मी ते सुरुवात करते मटकीच्या डाळीचे मिश्र डाळीचे सांडगे करण्यापासून. तर इथे मी 2 किलो मटकीची डाळ घेतली आहे. आता ही डाळ मी स्वच्छ एका कापडाने छान अशी पुसून घेते, कारण मी इथे धुणार नाहीये. आता ही मटकीची डाळ पुसून झाल्यानंतर छान अशी मी ती पाकडून घेणार आहे की त्याच्यातला जो काही कचरा आहे तो त्यातून निघून जाईल. या मटकीच्या डाळीप्रमाणेच मी इथे अजून 2 प्रकारच्या डाळी वापरणार आहे. दुसरी म्हणजे हरभरा डाळ आणि तिसरी म्हणजे मुगाची डाळ. तर इथे मी 2 किलो मटकीसाठी इथे मी 1 पाव हरभरा डाळ आणि 1 पाव मुगाची डाळ ह्याचं मी प्रमाण ठेवलं आहे. आता या सुद्धा डाळी मी छान स्वच्छ अशा पुसूनच घेतल्या आहेत. माझ्याकडे घरगुती गिरण आहे, तर या गिरणीमध्ये मी अगदी जाडसर या सर्व डाळी मी छान अशा दळून घेणार आहे. तर बघू शकता ह्याचं टेक्स्चर मी एकदम जाडसर ठेवलं आहे. काही ठिकाणी डाळी थोडा वेळ भिजवून मग त्याचं मिक्सरला जाडसर वाटून काढून मग त्याच्यापासून सांडगे बनवले जातात. पण एकदा ही सुद्धा तुम्ही पद्धत वापरून बघा. गिरणीमधून असं हे जाडसर तुम्ही दळून आणा. दळून घेतलेल्या पिठापैकी इथे मी अर्ध पीठ घेतलं आहे. आता याच्यामध्ये मी माझ्या अंदाजानुसार घालतेय. 1 चमचा हळद, धने जिरे पावडर 1 चमचा, लाल तिखट 2 चमचे, काश्मीरी लाल पावडर 2 चमचे, अर्धा चमचा घालते इथे हिंग, चवीसाठी मीठ टाकते आणि मिक्सर मधून मी अगदी जाडसर वाटून घेतलेला छान असा हा फ्रेश लसूण आहे तो याच्यामध्ये घालते आणि बारीक चिरून घेतलेली छान अशी हिरवीगार कोथिंबीर. आधी हाताने सर्व हे मिश्रण कोरडं असतानाच सगळं एकत्र कालवून घ्यायचं आहे. सगळे मिश्रण सगळीकडे मीठ मसाला वगैरे सगळीकडे चांगला लागला जातो. आता याच्यात थोडं थोडं पाणी घालून या पिठाचा छान असा एक गोळा बनवून घ्यायचा आहे. पीठ अगदी सैलसर नाही आणि जास्त जास्त घट्टसर नाही, अशा पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे. आणि या पिठाला मळल्यानंतर कमीत कमी अर्धा तासासाठी असंच भिजवत सुद्धा ठेवायचं आहे. बघितलं या पद्धतीने मी पीठ असं छान मळून घेतलं आहे आणि हे आता मी अर्ध्या तासासाठी झाकून ठेवते. आता परत अर्ध्या तासानंतर याचे सांडगे पाडायला आपण चालू करू. त्याची पूर्वतयारी म्हणून मी छान असा पेपर वगैरे आधीच टाकून घेतला होता. पीठ आपलं छान मुरलेलं सुद्धा आहे. हाताच्या बोटाच्या साहाय्याने तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये लहान किंवा मोठ्या आकारामध्ये बोटाच्या साहाय्याने तुम्ही असे हे छान सांडगे तोडून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने मी हे पूर्ण सांडगे असे तोडून घेतले आहेत. आला हे सुकवण्यासाठी ह्याला 2 दिवस तर आरामात जातील. आता सुकवून झाल्यानंतर बघू शकता 2 दिवसानंतर हे पूर्णपणे सांडगे वाळलेले आहेत. एकसारखे दिसतायत. कलर सुद्धा बघू शकता किती छान आलेला आहे. ही पाककृती तर तुम्ही बघितलीत, पण चॅनेलवर ते अजून नवीन असाल आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला प्लीज सबस्क्राईब करा.